बकुळे ए बकुळे का काय करू राहिले ते पाहत होते सकाळी सकाळी हा ती मालिका लागली माझ्या आवडीची बरं मी काय तुम्ही गावात जाऊन येतो हा काय आणायचं गावातून काही नाही कालच आणलं ना किराणा आपण काही राहिलं पाहिजे नाही तर मग काही नाही येताना घेऊन यायला काही नाही भाजीला दिसला काय ते घेऊन ये. हा का हा कोणी भेटना सकाळी वडा खाला कोणी 10 रुपये काय रे कोण आहे बाबराव आहे. बाबूराव हा काय 10 रुपये द्या ना असतील तर कवर वडा खायचा आहे मला तो पैसे नाही काय आता मी आंधळा माणूस आहे मला कोण देतं माझे 10-5 पैसे गोळा करतो आणि खातो जीवाला मग तुला आता दिसत नाही काय नाही 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 बिलकुल नाही का बसून रे मी जलमले दिसपासून अरे बापरे घरी कोणी नाही आई बापा वारेले कुठून आलाय तू इंगण येड्यावरून रिंगणावरून आला का हा आई बापा वारेले लग्न नाही हो लग्न व्हायला नाही आता कस का कोण देईन आंधळ्याला बायको चांगल्या पोराला नवर भेटत आंधळा कोण देतं नाही ते काय हा जे पाहिजे ते दिसलं पाहिजे हा बरोबर चालू ते मग या गावाच्या त्या गावाला त्या गावाच्या या गावाला ये- काय काय बाया जेव घालतात बिचाऱ्या हा म्हातारे माणसाला आणि आज चांगले समजदार लोक ना ते जेव खाऊ घालतात मला घालताय का हा बरं द्या ना 10 रुपये असते आता दहा ना सुट्टी नाही माग 500ची नोट आहे मग मला आणून द्या वाडा एखादा मग आता असं कर वडा खायला पाहिजे ना घरी चल जेवण करायला मावाला हा का हा चल आता दिसतंय का हात धरावं लागलं नाही मी चापत हा चल मग चल असं तापत चल काठी ए काय तो तर लग्न करायला लागत होते तेव्हा कोण देत आंधळ्याला बायको मग काय पहिले देत होते रे आता नाही पहिले लोक चांगले होते आता कोण देत तो म्हातारे पाहिलं नव्हतं का आता तेव्हा? मला देते ना आंधळीच बायको तिला ना स्वयंपाक पाणी करता येईना का काय करता येईना मग काय करायचं अरे स्वयंपाकाचा बड पडू पडू तुझी माझी आई झाली असते अरे ना माय माझ्याला काय करतो भाऊ तिला स्वयंपाक अरे ती घाली चुली मध्ये हात कस काय मग खातोय कसं इकडे तिकडे मागून टाकून ते नको हा का हा मग जपून येईल हा हात धर मावाला हात धर हा जपून चल चल किती लांब आहे भाऊ घर अजून हे काय करत आलं ना भाऊ चल ना ए, लई गार सावली लागली मग गर्व का पत्रे टाकेले काय नू पत्र टाकले ना आता मी काय वळाकलं काय वर दिसतंय तुला अरे वर चिमण्यामध्ये त्या कुडकुड करते ना हा, त्याच्यावरून पत्रेच आहे कारण कावलाचा आवाज येत नाही नाही नाही, बरोबर. चहा घेतोय तू हा चहा पितो कधी मध्ये मी दारू सुद्धा पितो इकडे बस बरं बस इकडं. बस अय बाबा काय हो, असं कोण आणलं ह्यो? जाऊ दे त्याला काय दिसत नाही का ए बाबा तिकडे बाय अरे बायको आहे तिकडे मावली हा का तिकडे काय सॉरी सॉरी त्याला ते दिसत नाही ना अहो 10-5 देऊन तिकडे काटवायचे असे काटवायला आता ते माग सुट्टी नव्हती 500 नोटे मग त्याला 500 देते का सांग बरं. नाही नाही 500 का आला आणि मग याची बामटे लोक राहते पण ते माल आहे पोटात तुझी सुटलं त्याला म्हणलं तुम्हाला वडा आणून द्या मग? तुला त्यासाठी कुठं गावात लांब जाती बरं, आता एक काम करा त्याला आणलं म्हणलं घरी चाल जेवण कर म्हणलं मग आता याला आहे ना काय कर जेव घाल आणि मी गावातून आहे ना काय आणू का काय जेवण खाऊन द्या काढून कुठं तिकडं ए राव दे हा पुण्य करेल आपल्याला मी आपल्या दोघांपुरता स्वयंपाक केला अगं ऐक ना मला कमी दे वाटलं त्याला खाऊ दे आम्हाला काय द्यायचं हाताखाली काय म्हणत होता का तुम्ही काय मला तुला भाकर द्यायला काय मागे हे? जर आपले पोर एखादा वाढ असेल तर त्याला द्यावंच लागलं का आणि तुम्हाला काय करायचं आता मी चाललोय गावामध्ये शेव घेऊन येतो संध्याकाळी शेवभाजी मी करायला. येताना ते आणतात का म्हणजे मध्ये भेटलं ना रस्त्यात याच्यामुळे शेव नाही आली घरी जाऊ दे मी संध्याकाळची शेवभाजी घेऊन येतो हा या लवकर या ए बस बर का भाऊ हा. बाबराव हा एक घेऊन ये. हा ना ते लागत आहे का आता मला पुण्यच करायचंय ते आणतो तुला येतो मग घेऊन हा ए सांभाळू का बस ते घेतो आपली नाही डिरिंग वाढत बर काय नाही वाढत डिरिंग आता गपचूप पैसे जाईल काय भाकर बिकर नाही भेटणार मी चालले मी घेते झोपून आय 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 खालकचे वडे खाले सारखे जुलाब चालू झाले आता कुठं बाथरूम पावा तर बाथरूम बाबूराव गेला कुठं बाथरूम गवसत का नाही मला आता काय करत जातो चापत चापत बाथरूम काय करतो आता विलाज नाही त्याला दिसतंय का डेडे उंच उंच म्हणजे पायरीच आहे बाथरूमचीच असेल तर कुठं पावा बाथरूम आय करे इकडं कुठं आला आंधळा दिसत्या. हा आय तुला बाहेर बस सांगितलं होतं
गेला तिकडं? बाहेर येत होतो मग घरात काय आलं? मला मी बाथरूम गवसतो बाथरूम. आता घरात बसतो का? अरे टोकरी बिकरी आता मला पोटात काय कळलं. टोकरी वर? निघ. हे काय आंधळ आणलं माय भाऊती. थोडा आराम करायला बसले होते. ओढू नको. काय झालं? तुला मी मध्ये आलो का घरात आलो का? घरात आहे ना. तुला टीव्हीचा आवाज आहे ना का? बाहेर आहे का? मला वाटलं तर काय ते कसं त्याने स्वयंपाकामध्ये बाथरूम राहते मला तुमच्या जवळच असं निघ. जरा काठी धरा आणि मला ना बाहेर काढून दे. हे काय? हो बाई, हात हळूहळू. काढ, हात काढ. हो बाई हळूहळू. हो बाई ही याला कुठं तरी नेऊन कोंबा लागला नाही बाबा यायच्या आधी. हे तर डोक्यावर बसन माझ्या असं. तुला बाथरूम माहित नाही कुठं राहतं? जाऊन द्या हो बाई जाऊन द्या आम्हाला. हात काढ. पण मग लई हात धर पडतो ना. हा चाल ना काय बाबा चाल ना. किती लांब आहे अजून? लय लांब आहे चाल तुला बरोबर नेऊन. इथं कुठं? इथं बसतो काय उठ. ही काय उपाद आलं का घेऊन माय भाऊती. ते ना परवा दिवशी मी कच्चे वडे खाली होते हा मग त्याच्यामुळे मला जुलाब चालू झाले. असं कोणाच्या घरी जायचं नाही आपण आंधळ बरं दिले मला वाटो एक जण नानू खाली मग मी वदाल बाथरूम जाऊ बस. हा बाई इथं बाथरूम आहे. बाई. येतोय काठी आता. बाई तुम्ही या ना काला मला दाखवून द्या घालू का डोक्यात बाक्यात जातो का गपचित? बादली द्या बाई बरं. आण हे आण. बादली भरून हा द्या. मग तुला पाणी द्यायलाच आहे मी आता इथं. आधी पाणी टाका मध्ये पाणी टाक इथं. जातो का तू? माय नवऱ्याला काही काम नाही राहत चालत तू कोणाला घेऊन उचलून. बाई हा माझं वस्तू बाहेरच बसून राह. हा मग तू कामालाच ठेव मला. मला घरात न्यायला लागेल ना. हा येणच बसून राह जाऊ नको. बर बर चांगलं काम भेटलं बा मला. बिन पगारीन पुला अधिकारी. माझ्या नवऱ्याला काही काम नाही चाललं तर घेऊन कोणाला बी घरी. त्याचा आगनामत करते मी आता. झालं का? लय पोट गेलं. आता घरी नाही यायचं. मग असं नीट निघायचं इकडं कोणीकडे बी. नाही बाबराव राग बरं माझ्या काय राग नाही बरं त्याला दाखवते मी मला आलं. घरी यावंच लागेल. तो मला म्हटलं बिगर विचारता कस काय याला पाहुणं लिहून असं कस का म्हणून? मग म्हणे त्यानं मला म्हण इटाच राहा म्हणे आता. काय पाहुण्याला बी चव आली जर निघ इकडं. बाई तर जाऊ नको घरी आता. चल घे घरी नाही नाही घरी काय नाही इकडे नाही ना तू मला कातून ना का बाबा. ते नाही काटत मी सांगत. चल इकडं असं देते काढून ते येऊस्तवर. हे तर चांगले धंदे धरले तुला. आय तर खायचं नाही तस माझ्या संग यायचं. येऊ नको घरी. डोकं उठा दिलं नेऊन सोडून त्याला तिकडे जाईन नाही तर राहीन. तेलाला भाव वाढले मरू दे म्हणलं दुसरं वांग फांग करू काहीतरी. हे कस काय इकडं काय रे आलो ना बाबराव. इकडं काय आलता? तुला खरं सांग का बाबराव काय आजकाल दुनियाचा भरोसा राहिला नाही. का आता काय? तुझी बायको ना काही मला एका दोन सांगू लागली. मी म्हणलो बाबराव आल्याशिवाय मी काय करायचं जाणार नाही त्याच्यापेक्षा लांब बसतो. हा ती म्हणत तुम्ही लय भारी दिसतंय माझ्या नवऱ्यापेक्षा सुपर दिसतंय. मग इकडं? त्याच्या फोटो का काळा आलं का काय मग त्याच्या करताय ना मी घर सोडून इकडे येऊन बसलो लांब. म्हणलं जाऊ बाबराव येईन ना तवाच घरात जाईन. म्हणजे अशी म्हणली तुला? माय पथ्य पाणी पद्धत तुम्ही पद चाल तू कर चल मला पाहू दे. प्रत्येक बाई तिचे शिका हा म्हणजे आंधळ्या माणसाजवळ ते करते काय? खर्चावलं असतं तिला मला वरच्यावर. मग मला मग तुम्हाला पैसा अडका आहे का हा म्हणलं माग काय मला म्हणत तुम्ही लय भारी दिसते. तो मला तोच नवऱ्यात मी दार मागत होतो वाड्याला. हा तर मग ती मानवर असंच आहे वांगळवरचे. हा हा म्हणत त्याचं काही कामाचं नाही हा हा तुम्ही लय भारी दिसते. हा का हा मग बकुळे बकुळे इकडे का तू? याचे डुक्कर तुझे शिकाचे मग तू याच्या माग लागली काय? याला काय लागलं परत? याला काय लागलं म्हणजे तो मला काय सांगतोय? काय? तुम्ही गेले म्हणे काय आणायला शेव आणायला हा तू ऐकतो म्हणे बाबराव मला तर डायरेक्ट म्हणे मला तुम्ही लय आवडते हा यो हा तू म्हणली काय त्याला मी याला म्हणून म्हणजे मला सोड आता हा करायचा का तुला? मी कायला म्हणू त्या माहिती का मी घरात जाऊन झोपले तुम्ही हा. गेल्यावर तिथं आला तिथं मला काटे टोचरायल्या. मी त्याला धरलं तिकडे बाथरूमला नेलं पाणी टाकलं आणि त्याला मागं नेऊन सोडलं. काय रे आणि तो काय सांगू राहिला तुम्हाला? अय बरे तू काय म्हणतो तू बायको म्हणली तशी तुला ते येणच नाही बाथरूमला? मी मानले का काही? मी काय म्हणले? माझ्या संग लग्न करा असं म्हणले का मी? बाबूराव मग हा मी बसलो होतो ना हा तुझी बायको मला चाप आली होती. इकडे कोण आहे माझ्या तरी ये भाई मंडळी ना बस 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 इकडे बस. हा तिला काय बसतो? दोन गोष्टी समजून सांगतो. हा हा बस 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 ऐक म्हातारा माणूस ऐका म्हातारा माणसाचं बाय त्याचं काही समज आपलं घ्यायचा नाही.
एक वस्ती एक पत्नी माणूस आहे आपण. कोणतं पोर माझ्या हातामध्ये दे तरी मी त्यावर उतरून टाकीन. हा तो पाया झाली मी. आता याला काय माहिती आपलं पाळणं. आणि तुला काय माहिती आमचे पोरं नाही म्हणून आम्हाला मला सगळं कळत. आंधळाला एक मध्ये राहत. हा एवढा आहे बर तू आला हा. मला दिसत नाही तरी नेमकी वाटणं चालत होतं नव्हतं. हा हा? मग तसं झालं. बाथरूम मध्ये माझा रॉंग नंबर लागला. तिने मला सांगितलं बाथरूम तिकडे मला विचार म्हणून मी घरामध्ये घरात घुसलो. घुसला. हा हा का मग मी झोपेल होते हा आणि बरं. चाललं असं काट बरं झालं ना बाबूराव. तू तिला धक्का लागला ते बरं झालं. हा का नाही ते धक्का लागला तर मी खोली संडस केलं असतं. अरे 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 अरे, अवघड केलं असतं. आणि तर तुला म्हटलं तू झोप नको पण तुला नुसती कायमची झोप लागेल काय तिला कसं उठाव महापाशी बसाव हा दोन गोष्टी. गप्पा करावं. हा, मग काय काय जेवण? म्हातारा माणूस आहे हा. अहो तुम्हाला लाज वाटते का. मग महिलाच कधी जातात मग म्हातारा माणूस आहेत, मग काय करू. अगं मग आता तो म्हातारा सारखा दिसतोय ना. मग तुम्ही जा ना घेऊन त्याला संग. ए बाबा तू नीट राह ना तुला पोटाला खायला भेटलं पाहिजे ना. बाबूराव मला बघ दिसत नाही तर सगळीकडे एकदम क्लिअरी. अच्छा आईला तू आता पण काय उपयोग तावाला सांग तो आपण नाही केलं तो लग्न त्याच्यात आमची चूक आहे. बायकोच भेटली ना लग्न केलं असतं. आणि मग हो याला पाहिजे सोडून ये. अगं राहू दे त्याला 2 घास जेवायला दे. ऐक जाय मी आता गावात जाऊन येतो. मग शेव आणलीच नाही का. कवा आले पैसे घरी राहिले ना ते काही असो याला पाहिजे नाही, मी याच्या भरोश्यावर राहणार नाही इथं. काय अहो ते असं करतं. ए भाऊ तारास नको देऊ रे बाबा तुला एक ठिकाणी बसायला म्हणलं ना एक ठिकाणी अरे बसायला. भाऊ मी काल त्या बायकोला तर ती मला तिथे त्रास. काय इडं का बसता तिडं का खोकला इडं का थोकला. आता अगं. म्हातारा माणूसच आहे मी. म्हातारेच माणूस आपण म्हातारा होणार रे त्याचा विचार कर जरा सांग. अहो आपले आई बाप कुठं आणि काय हे सांभाळून राहिले तुम्ही. नाही तू म्हणते ते बरोबर आहे मग? पण म्हटलं चला आजचे दिवस राहील. नाही नाही मी बरं, येणार नाही रात्री येणार रात्री राहू दे. मी चालले जाई ना. हा, मी जाते. ए चल भाऊ चल कुठं तो मावाले नुकसान करू चल. जेवण गेलं होतं 2-3 घास काय तुला चल तुला तिकडे जेव घाल चल. हॉटेलवर. हा चल जाऊ का? बायकोला नाही सण माझ्या बायकोला नाही सण होत मग चल. मी जाऊ का मग. नाही ना आता त्याच्यावर चाललंय ना. बरं मी काय म्हणतो हा, बाबूराव काय मी तिला एकदा शब्द भर विचारून हा, घेतो. विचार घे तुला काय कर निघतो मग मी आता. अहो, हे काय असं. काय निघतो म्हणलो. जाय म्हणा तू आता काय अरे जाय ना बाबा जाय ना. तुला कोण पत्र पाठवलं होतं. हा येऊ नका आता परत तिकडं. त्या पादे. अरे निघतो का आता चप्पल गप शितो ना माई. निघतो का आता बरोबर चप्पल गप शितो ना. मग निघ काय तुझं बार मा बायको परत चाललं तुझं. काय खर्च आहे असं ठेवून जाऊ का. आता याला ना. ए बाबा अरे काय माणूस आहे बा तू. मग आता तिला नको का काय खर्च अडचायला. अरे मी आहे ना मग बंद बरं 60 पैसे